2024 ची रक्षाबंधनची योजना कोणाची? देवा भाऊच्या लाडक्या बहिणींची. मी 2024 ची रक्षाबंधनची योजना कोणाची? देवा भाऊच्या लाडक्या बहिणींची. मी या योजनेसाठी शिवाजी महाराजांना मी अभिवादन करते. आज आदरणीय मंच आमचे आशिष भाऊ देशमुख साहेब कोळे. माझे नाव सुनीता रणजित खोबरागडे आहे. मी गडचिरोलीतून आहे. मी हाऊसवाईफ आहे. माझे नाव सुनीता रणजित खोबरागडे आहे. मी गडचिरोलीतून आहे. मी हाऊसवाईफ आहे. मी 2024 ची रक्षाबंधनची योजना व्यवस्थित आपल्या याची काळजी घ्या. शहराकरता मोठा आनंदाचा दिवस आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आज काटोल शहरामध्ये काटोल निर्वाचन क्षेत्राच्या आमच्या लाडल्या बहिणी, आमच्या देवाभाऊ, आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी येत आहेत. आणि याच्यापेक्षा मोठा दिवस राहू शकत नाही, कारण की या महाराष्ट्राच्या सरकारनं महिला भगिनींच्या जीवनामध्ये उत्थान व्हावा असा एक मोठा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यामध्ये पहिले जी योजना घोषणा केल्यानंतर आज 3-3 हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये गेल्या. त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन उत्कर्ष निर्माण होणार आहे. आणि ही योजना एकाच दिवसापुरती नाही आहे, तर ही पूर्ण 5 वर्ष त्या ठिकाणी महिला भगिनींच्या, लाडक्या भगिनींच्या खात्यामध्ये त्यांना मदत होणार आहे. लाडक्या भगिनींनाच मदत केली नाही तर लाडक्या भावांनाही मदत केलेली आहे. जो आमचा शेतीवर राबणारा शेतकरी बांधव आहे, ज्याचे विजेचे बिल त्या ठिकाणी 40-40, 50-50 हजार रुपये त्या ठिकाणी थकीत झालेले होते, तेही माफ केले. आणि पुढच्या 5 वर्ष कोणताही लाईनमॅन त्यांच्या शेतावर जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. आणि म्हणून या महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांनी हे मोठं सत्कार्य या महाराष्ट्रासाठी केलेलं आहे. म्हणून आजचा दिवस या निर्वाचन क्षेत्राकरता अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी ठरतो. आणि म्हणून महिला भगिनी या ठिकाणी आमच्या लाडल्या भगिनी ज्या आलेल्या आहेत, त्या आज आमच्या लाडल्या भावाला देवेंद्र फडणवीस साहेबांना महाराष्ट्राची प्रगती उत्तरोत्तर हो याकरता आशीर्वाद देण्याकरता आलेले आहे. नक्कीच बघा, उद्याचा रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि संपूर्ण महिला माता भगिनींच्या रक्षणाची जबाबदारी त्या निमित्त भाऊ म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली. या राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 1.5 कोटीपेक्षा जास्त बहिणींना 1500 रुपये महिन्याचे अविरत मिळत राहणार आहे. त्या माध्यमातून बहिणींचं रक्षण, बहिणींना आत्मसन्मान आणि अडीअडचणीमध्ये देवाभाऊ हे सर्व बहिणींच्या सोबत पाठीशी खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्र सरकार, महायुती उभी आहे. आज त्याच्या मागचा आजचा उद्देश आहे. मोठ्या प्रमाणामध्ये काटोल क्षेत्रामध्ये देखील माता भगिनींनी याच्यासाठी अर्ज केले. पुष्कळशा लोकांना त्या निमित्ताने फायदा हा कालच्या परवाच्या दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेला आहे. 3,000 रुपये मिळालेले आहे. येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये सातत्याने महिन्याचे 1500 रुपये हे महिलांच्या आत्मसन्मानासाठी महायुती सरकार नक्कीच देणार आहे. त्याच धर्तीवर लता मंगेशकर हॉस्पिटल तर्फे संपूर्ण महिला वर्गांना त्यांच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस, त्यांच्या डिलिव्हरीसाठी नॉर्मल असो सिझेरियन असो संपूर्णतः मोफत इलाज हा लता मंगेशकर हॉस्पिटल ढिगडोमध्ये मिळणार आहे. नक्कीच फार मोठा खर्च प्रायव्हेट इस्पितळामध्ये महिलांना होतो. अतिशय निपुण असे चांगले डॉक्टर लता मंगेशकर मध्ये अत्याधुनिक सुविधा, चांगल्यातल्या चांगल्या उपकरणांच्या माध्यमातून चांगली अशी सेवा एक भाऊ म्हणून लता
मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने मी स्वतः आज चालू केली आहे. विनंती आहे की सर्व महिला भगिनींनी लता मंगेशकर मातृत्व योजना, ज्यामध्ये संपूर्ण प्रेग्नन्सी तुमच्या त्यानिमित्ताने काय ज्या खर्च असेल, सिझेरियन असेल, नॉर्मल डिलिव्हरीज असतील, या सगळ्या निःशुल्क लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये करण्यात येते. ती योजना देखील आजपासून चालू आहे. सातत्याने महिलांच्या आत्मसन्मानासाठी, सशक्तीकरणासाठी विविध योजना सातत्याने राबवत आहे. छत्तीसगडमध्ये राबवण्यात येत आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देखील माझी लाडकी बहीण योजना अविरत चालू राहील. महायुतीच्या सरकारला या रक्षाबंधनाच्या निमित्ताने विजयी तिलक सर्व महिला भगिनींनी लावावा. मी तर म्हणेन, कालच मुख्यमंत्री म्हणाले की ही 1500 रुपयावरची मदत येणाऱ्या काळामध्ये 2500 3000 रुपयापर्यंत आम्ही म्हणून नेऊ. आणि संपूर्ण महिला वर्ग हा नक्कीच यापासून आपल्याला सुखावलेला पाहायला मिळतो. त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच या संपूर्ण खोट्या नाट्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रचाराला कुठेही महिला तरी नक्कीच बळी पडणार नाही. आणि संपूर्ण ताकदीनिशी विजयी तिलक हा महायुतीला, भाजपाला दिल्याशिवाय त्या थांबणार नाही. चेहऱ्यावरचा आजचा आपण आनंद बघता. आम्ही पूर्ण बोलणारे नाही, आम्ही खटाखट म्हणणारे नाही, आम्ही फटाफट त्यांच्या खात्यामध्ये टाकणारे आहोत. कालपर्यंत या ठिकाणी आलेल्या महिलांच्या आणि त्या ठिकाणी खात्यात 3000 रुपये जमा झालेले आहेत. त्याचा तो आनंदोत्सव आहे. आणि ह्या 1500 रुपये त्यांच्या खात्यात अविरत जमा त्या ठिकाणी सरकार करणार आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय श्री उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि सरकारचं मी भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीनं या माझ्या 7000 लाडक्या बहिणी या ठिकाणी यांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना माझा आनंद सुद्धा द्विगुणित होता. ज्यांचे फॉर्म खाते लिंकेज झालेले नाही, ज्यांचे फॉर्म अर्धवट आहे, त्यांनी सप्टेंबरपर्यंत भरले तरी 1 जुलैपासूनचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आदित्यताई तटकरे ज्या मंत्री, महिला विकास मंत्री, त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रातल्या, माझ्या नागपूर जिल्ह्यातल्या कुठल्याही लाडल्या बहिणींनी घाबरण्याचं कारण नाही. तिला जी ओवाळणी मिळायची ती मिळणारच आहे. हे भाजपा प्रणित सरकार आहे. हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आहे. आम्ही खोटं बोलणारे नाहीत. आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत आणि दिलेल्या वेळामध्ये त्यांच्या पैसे देणारे. ते फटाफट फटाफट फटाफट